आणि आता बातमी आहे ती पावसाची। नाशिककरांवरचं ढगफुटीचं संकट टळलेलं आहे। त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरच्या अकोले परिसराकडे सरकलेला आहे। नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलंय, कारण त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरच्या अकोले परिसराकडे सरकलाय। मुसळधार पावसाचा भोवरा दुसऱ्या दिशेला सरकल्यानं मंगळवारी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी धोका काही प्रमाणामध्ये कमी झालाय। तरी देखील नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी कायम राहणार आहे। अहिल्यानगर नाशिक सीमेवर असलेल्या भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे। सांदन व्हॅली, कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। नाशिकच्या ब्रह्मगिरी परिसरामधल्या मेणघर किल्ल्यावरच्या वाडीतील जवळपास 100 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरण परिसरात गेल्या 24 तासामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। घाटघर परिसरात 321 मिलीमीटर तर एकूण भंडारदरा परिसरात 300 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे। घाटघर आणि रतनवाडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं आदिवासी दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। आदिवासी बांधवांच्या दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम झालाय। प्रशासनानं या परिसरात खबरदारीचे उपाय सुरू केले असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय।